नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली. लेखक मधु मंगेश कर्णिक. फाजल मॅन्शन म्हणजे एक 3 मजली चाळच होती. नाट्यतरंगचे ऑफिस पहिल्या मजल्यावर होते. जुईलीच्या तेथील बिराडाला लागूनच गोरक्षकर कुटुंब राहायचे. गुलाब पोवळे पाठोपाठ चाळीतील इतर बिराडी करूंनीही जुईलीशी ओळख देख वाढवली होती. गोरक्षकर कुटुंब त्यातीलच एक. गोरक्षकर बाई एका 50शीला पोचलेल्या प्रौढा होत्या, पण त्यांची हालचाल एखाद्या खारीसारखी चपळ होती. जगातील साऱ्या गोष्टीचं त्यांना भारी कुतूहल असायचं. आपल्या घरचा पेपर संपूर्ण वाचून झाल्यावर शेजारपाजारच्या बिराडातील पेपर मागून घेऊन तेही सर्व वाचण्याची त्यांना हौस. गप्पा टप्पात इकडचे तिकडे सांगण्यात तर उभ्या चाळीत त्यांचं तोंड धरणारं दुसरं कोणी नव्हतं. गोरक्षकर बाईंना चाळीत सगळेजण अहोबाई म्हणत. त्या दिवशी दुपारी जुईली जेवून जरा पडली होती. तोच दारावर टकटक आवाज ऐकू आला. जुईली आळस देत उठली. तिला गुलाबची आठवण आली, पण गुलाब बाहेरगावी गेल्याचं तिच्या मग ध्यानात आलं. चंदूभाईबरोबर ती 2 दिवसांसाठी सुरतेला गेली होती. भालसुद्धा यावेळी येणार नव्हता. सकाळीच तो एका नव्या नाटक कंपनीत काम मिळतं का ते पाहायला परळला गेला होता. परळच्या त्या कामगार मंडळींनी गिरणी कामगारसाठी स्पर्धेसाठी नाटक बसवलं आणि भाल रिकामा असलेला पाहून त्याला बोलावलं होतं. तो आता रात्री कधी येईल त्याचा नेम नव्हता. जुईली जांभई देत उठली आणि तिने दार उघडले. दारात अहोबाई उभी होती. अहोबाई, तुम्ही? तुला वाटलं तुझी नेहमीची मैत्रीण पोवळीन आली, होय ना? ती गेली सुरतेला. सुरतेला? तुलासुद्धा खरंच वाटलं ना? म्हणजे गुलाब सुरतेला नाही गेली आहे? वाट बघ म्हणे, नवऱ्याबरोबर गेली आहे सुरतेला. अख्ख्या चाळीला बनवशील म्हणावं, पण या अहोबाईला बनवायला भारी पडेल. मला इत्यंभूत माहिती आहे कुठे गेली आणि कोणाबरोबर गेली आहे ते. जुईलीचा आळस पार उडून गेला. ती कान टवकारून ऐकू लागली. तुझी ती फास्ट फ्रेंड आहे म्हणून कोणी तुला सांगणार नाही खरं काय ते, पण सगळ्या जगाला ठाऊक आहे गुलाबचे कसले धंदे चालतात ते. कसले धंदे? अगं, ती एक कॉल गर्ल आहे. कॉल गर्ल म्हणजे पैसे देईल त्याच्या घरी, नाहीतर तो नेईल तिथं हॉटेलात जाऊन त्याच्याबरोबर मजा करणारी. सरळ भाषेत वेश्या. जुईलीचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. भलतंच काहीतरी सांगता आहात तुम्ही. अहोबाई, गुलाबताई किती चांगले आहेत. चांगल्या? तुला अनुभव येईल एक दिवस. अगं, याच चाळीत एक रहाळकर म्हणून फॅमिली राहायची. गरीब ब्राह्मण फॅमिली होती. त्यांची एक सुंदर मुलगी होती, 16-17 वर्षांची. हुशार, गाणारी, स्मार्ट. तिला फक्त सिनेमाचं वेड. या गुलबीनं तिला एवढे सिनेमा दाखवले की ती अल्लड पोर एक दिवशी सिनेमातल्या हिरोईनसारखी चक्क पळून गेली एका मवाल्याबरोबर. त्यात या गुलबीचं तिला फूस. आज ती पोर मुंबईतील एका मोठ्या हॉटेलात धंदा करते. 1000 रुपये घेते म्हणे एका गिराईकाचे. बिचारे आईबाप आपल्या बेअब्रूला एवढे घाबरले की इथली खोली एका मारवाड्याला विकून सरळ कोकणात जाऊन बसले, लोकांची तोंडं चुकवण्यासाठी. असे आहेत या पोवडीनीचे प्रताप. तू मात्र सांभाळून राहा हो. तिला किती दिवस सांगेन म्हणत होते, पण चान्स नको मिळायला. जेव्हा पाहावं तेव्हा ती तुझ्या घरी, नाहीतर तू तिच्या घरी. जुईलीला यावर काय बोलावं ते समजेना. ती हरवल्यागत निमूट राहिली. तशी अहोबाईंनी आपलं बोलणं पुढे सुरू केलं. आत्तासुद्धा ती सुरतेला गेलीच असेल याचा भरोसा नाही. नी गेलीच असली तरी नवऱ्याबरोबर मुळीच नाही. कुणीतरी लालजी पकडला असेल मजा मारायला. झालं, मुलखाची खाजाळू बाई ती. पण मला म्हणाल्या चंदूभाईंबरोबर जाणार म्हणून. चंदूभाईबरोबर? अगं, तो काय पुरुष आहे? त्याचं तोंड कधी नीट पाहिलेस तू? त्याला मिशा आहेत. चेहरा कसा लोण्यात माखल्यासारखा तुळतुळीत दिसतो. मेल्याच्या ओठावरच काय, पण अख्ख्या अंगावर कुठं पुरुषी लव असेल तर शपथ. तो हिला काय पुरा पडणार? मी सांगते, त्याच्याच परमिशननी ही बाहेर जायला सवकली असणार. आपल्याला काय करायचे दुसऱ्यांच्या खाजगी गोष्टी? जुईली विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली. अगं, दुसऱ्यांच्या भानगडी नको म्हणता आपल्या गळ्यात येऊन पडतात. तुला येईल मी म्हणते त्याचा अनुभव. आता तुझंच पहा ना. तू मारे त्या गिरीश सुर्वेच्या नाटकातून काम करायचं कबूल केलंस,
बाहेर जाहिराती पण लागल्या. त्यात काय चुकलं? तुला गिरीश सुर्वेची पूर्ण माहिती आहे. ही गुलबी त्याला झुलवीत होती पहिल्यांदा. ती रोहिणी मिळाल्याबरोबर तो हिला धूप घालीनासा झाला. बरं, रोहिणीचं तरी धड आहे. तिनं पहिल्या नवऱ्याला सोडलेलं. तो बापुडवाना राजू आहे ना, तो तिच्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा. आणि तिचा तो पहिला नवरा येतो अधूनमधून तिच्याकडे पैसे मागायला. गिरीश सुर्वे त्याला हाकलून काढतो गड्याकरवी. अहोबाईंची गाडी मध्ये कुठे न थांबता धडाधडा चालली होती आणि तिच्या बोलण्यातून मिळणाऱ्या माहितीने जुईली अवाक झाली होती. तिला आठवू लागले. गुलाब तिला एकदा म्हणाली होती, गिरीश आपल्या भोवती गोंडा घोळीत होता, आपणच त्याला झिडकारलं. आता अहोबाई उलटच सांगतायत. सारं काय आणि खोटं काय, खरं काय? एक मात्र खरं, गुलाब म्हणजे एक गुंतागुंतीचं कोडं आहे. सोडवता न येणारं, पण सोडवावं असं सारखं वाटणारं. अहोबाई आल्या तशा गेल्या. जणू त्या तेवढीच घागर ओतून जाण्यासाठी आल्या होत्या. पण जुईलीला त्यांनी फार बेचैन केलं होतं. अहोबाईंना चहा घ्या असंही म्हणायचं आपल्याला सुचलं नाही. पण नाही, तेच बरं आहे. त्यांना काही आपण बोलावलं नव्हतं. आपण होऊन दुसऱ्यांच्या घरी जायचं आणि तिथं तिसऱ्याबद्दल नाही ते बोलायचं. ही मुंबईतल्या माणसांची रीतच दिसते, ती मनाशी म्हणाली आणि तिने स्वतःसाठी चहाचं आधण ठेवलं. शेजारच्या घड्याळात 4चे टोले पडले. तिने खसखसून तोंड धुतलं आणि ती आरशासमोर उभी राहिली. हा आरसा तिने गेल्याच महिन्यात घेतला होता. गिरीशनेच आग्रह धरला होता त्यासाठी. तो म्हणाला होता, आरसा समोर असला की तालीम पाठ करायला सोपं जातं. तिच्या नाटकाच्या तालमी आता सुरू झाल्या होत्या आणि त्या उंच निरभ्र आकाशात आपलं रूप पाहताना तिला दरवेळी अननुभूत आनंद होत होता. तालमीत माणिक वैद्यांनी दिलेले अभिनयाचे धडे आरशासमोर उभे राहून गिरवताना तिला एक वेगळाच कैफ चढायचा. तो प्रशस्त आरसा भिंतीवर येऊन उभा राहिला आणि तिच्या घराची सारी कळाच पलटली. आताही ती आरशासमोर उभी राहून पाहू लागली. एकाएकी तिला पूर्वीची कशाची तरी आठवण झाली, बसप्पाच्या दुकानातल्या आरशाची. आणि तिचे शरीर शहारले. एक किळसवाणी लाट तिच्या साऱ्या शरीरावरून पालीसारखी सरसरत गेली. तिने त्या जुन्या आठवणी केसांच्या गुंतावळीसारख्या मनाबाहेर फेकून दिल्या आणि ती समोरच्या आपल्या प्रतिबिंबाकडे पाहू लागली. आणि अकस्मात तिला आपल्या डोळ्यांखालची वाढत चाललेली काळी वर्तुळं अधिकच रुंदावल्यासारखी दिसू लागली आणि एकदम तिच्या पोटात ढवळून आलं. 15 मिनिटापूर्वी प्यालेला सगळा चहा पोटातून बाहेर पडतो की काय असं वाटून ती हलकं बनली. तिला मळमळू लागलं. अलीकडे रोज सकाळी येत असलेल्या ओकाऱ्या आताही येतात की काय असं वाटून ती विलक्षण अस्वस्थ झाली. मोठ्या मेटाकुटीने उसळी मारून बाहेर येऊ पाहणारी ओकारी तिने दाबून धरली आणि तोंडात धरण्यासाठी ती लवंग शोधू लागली. हा एक घोरच जुईलीच्या जीवाला लागला होता. आपली पाळी चुकल्याचं गेल्या महिन्यातच तिच्या ध्यानात आलं होतं आणि एका अनिर्वचनीय भावनेनं ती मोहरूनही आली होती. अद्याप भालला तिने हे सांगितलं नव्हतं. खरं तर गेले काही दिवस भाल ज्या तऱ्हेने वागत होता ते पाहून त्याला यातील काहीसुद्धा सांगू नये असं तिला वाटत होतं. हा नव्या पावसासारखा नवा आनंद आपण एकटीनेच उपभोगावा, त्याची कोणाला चाहूलसुद्धा लागू नये. पण गुलाबला सांगितल्याशिवाय तिच्याने राहवले नव्हते. गुलाबने तिला त्यानंतर मिठीच मारली होती, तिचे मुके घेतले होते. गुलाब कधी येणार कोणास ठाऊक. तिला वाटले अहोबाईंनी काही सांगितले तरी आपला अनुभव गुलाबच्या बाबतीत अगदी वेगळा आहे. तिच्यात नाव ठेवण्याजोगं अजून कणभरही आपल्याला दिसलेलं नाही. या संकटातून मार्ग दाखवील तर ती गुलाबच. तिला दिवस जायला आणि गिरीश सुर्वेच्या नाटकात तिला नायिकेची भूमिका मिळायला एक गाठ पडली होती. पोटातल्या गर्भाचा पायगुण तर हा नव्हे. तिच्या साऱ्या आयुष्याला एक नवं वळण मिळत होतं. नवी दुनिया, पैसा, कीर्ती, प्रशंसा आणि कर्तृत्व दाखवण्यासाठी नवं आव्हान सारं तिच्यासमोर उभं होतं. आणि या मोक्याच्या क्षणीच तिला ओकाऱ्या सुरू झाल्या. आरशात तिला आपल्या गळ्यातलं खोटं मंगळसूत्र दिसले आणि तिला कड दाटून आली. शेवटी हे खोटं मंगळसूत्र गळ्यात बांधूनच आपण आई होणार. लग्नाचे सारे बेत आपण आपल्या हातांनीच धुळीला मिळवले. भालशी नको ती लगट शेवटी आपणच केली. पुढाकार आपणच घेतला आणि या पापाचे धनी पण आपणच झालो. असं कधी आपल्या हातून घडेल असं वाटलंही नव्हतं आपल्याला. जुईलीला एकाएकी शाळेतल्या इंदू परबची आठवण आली. ती सुद्धा अशीच फशी पडली होती, पण तिचा त्यात अपराध नव्हता. कुणीतरी तिला फसवलं होतं आणि त्यातून तिला दिवस गेले होते. आणि निर्मलाताई, तिचं काय झालं होतं? तिच्यावर कुणीतरी बलात्कारच केला होता, पण तिलाही याच संकटाला तोंड द्यावं लागलं असेल.
निर्मलाताईनं पुढचा तपशील आपल्याला कधीच सांगितला नाही, पण तिच्या मनाची काच कायमची तडकली होती. आपण इंदूनी निर्मलाताई मग सारख्याच. कुणाच्याच गळ्यात एक हक्काचं मंगळसूत्र नाही, तरी प्रत्येकीने मंगळसूत्राच्या नात्यातून निर्माण होणारं वादळ माथ्यावर घेतलं होतं. आपण काय करावं? मनातले आणि शरीरातले कड दाबीत एखाद्या दुखनाईतासारखे जुईली पलंगावर पडून राहिली. रोहिणीला आज हॉस्पिटलात ॲडमिट केलं, भाल सांगत होता. गिरीश जाम नर्वस झालाय. साल्याला चांगलं प्रायश्चित्त मिळालं. माझ्याशी दुश्मनगिरी धरली असं म्हणू नये. कुणावर कशी पाळी येईल त्याचा काय नेम? तू तसंच म्हणणार. तुला हिरोईन केलं ना त्याने. त्याचा याच्याशी काही संबंध नाही. नाही कसा? तुला हिरोईन केलं तरी मी हिरो का असू नये? त्यासाठी गिरीशच कशाला हवा? मालक ते आहेत. ते ठरवतील तसंच होणार. तेच म्हणतोय मी. कंपनीचा मालक तो आहे. त्याला तुझीही मालकी हवी आहे? भलतं सलतं बोलू नकोस भाल. तर मग माझं काम का काढून घेतलं ते सांग. रोहिणी एवढी नावाजलेली अनुभवी नटी, तरीही तिच्याबरोबर मी हिरो म्हणून त्याला चाललो नव्हे. तेवढ्यासाठी त्याने मला कोकणातून बोलावून घेतलं आणि आता तुला रोहिणीचं काम देताना त्याला माझी आठवण झाली नाही. तेव्हा मालक म्हणून आपला अधिकार गाजवायला तो तयार. तुला अलीकडे प्रत्येक गोष्टीत कपट दिसू लागलंय भाल. मला नाही, तुला कपट दिसतंय. नाहीतर तू गिरीशला एवढी सामील झाली नसतीस. अरे एक ध्यानात घे. परवा माणिकराव तेच म्हणत होते. ते म्हणत होते हिरोच्या कामासाठी भालच योग्य होता. मग पण मी नवी आणि तूही नवा. तेव्हा धंद्याचा विचार करून गिरीश साहेबांनी काम करावं असं ठरवलं त्यांनी. काही झालं तरी गिरीश साहेबांचं रंगभूमीवर नाव आहे. एकेकाळी नाटकं गाजवलीत त्यांनी. तुझं आहे मधली त्यांची काकाजीची भूमिका अजूनही लोक विसरले नाहीत. भाल काही बोलला नाही, पण त्याची मुद्रा उतरलेली दिसत होती. जराशानं त्याने विचारलं, तुझी नाईट काय ठरली? काय ठरवतील ती? आताच ठरवून घेतलेली बरी. गिरीश साहेबांचे आपल्यावर एवढे उपकार. त्यांना पैशांसंबंधी काय विचारायचं? ते चांगलं तेच करतील. या धंद्यात चांगला कुणीच नसतो. एका रकमेनं 1,000 रुपये ते माझ्यासारख्या नवख्या आर्टिस्टला देऊन गेले. त्यांना चांगलं नाही म्हणायचं. त्याला गरज होती तुझी म्हणून दिले 1,000 रुपये. मला का नाही 500 दिले त्या दिवशी? उलट हाकलून लावला इन्सल्ट करून. म्हणतो लालबागच्या गिरणवाल्यांच्या कंपनीत जा. असं खरंच म्हणाले का गिरीश साहेब? तो नाही, त्याचे चमचे म्हणाले. साले जळतात माझ्यावर. दशावतारी नाटकातला भाल्या नार्वेकर एकदम शिवाजी मंदिरात हिरो झाला ना. रावसाहेब कामत्यांनी स्तुती केली. सगळ्या पेपरांनी उचलून धरलं. लागले साले जळायला. मला म्हणतात तुझे उच्चार शुद्ध नाहीत. तू गिरण गावातच काम कर, नाही तर पुन्हा जा गावी दशावतार करायला. बोलता बोलता भालचा गळा दाटून आला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. जुईली त्याच्या जवळ आली. त्याच्या केसातून हात फिरवीत म्हणाली, कंपनीतलं कोणतरी काहीतरी बोललं म्हणून एवढं वाईट नको वाटून घेऊ भाल. गिरीश साहेब खरोखरच चांगले आहेत. आपण त्यांना भेटून सारं सांगूया. त्यांना तू सांगण्यापूर्वीच कळलंय सारं. कशाबद्दल म्हणतोस? तुला दिवस गेलेत त्याबद्दल? त्याबद्दल नाही म्हणत होते मी म्हणत होते तुझ्या रोलबद्दल. माझ्या रोलबद्दल विसर तू आता जुईली. आता तुला मिळालेला रोल कसा सांभाळायचा ते बघ आधी. कंपनीतला प्रॉपर्टीवाला मोऱ्या म्हणत होता मला. काय म्हणत होता? म्हणत होता तुझ्या बायकोला दिवस गेलेत आणि सुर्वे साहेब कपाळाला हात लावून बसलेत. दुसरी मुलगी कोण मिळते त्याचा विचार चाललाय. जुईलीला पायाखालची जमीन थरथरत असल्याचा भास झाला. आपण कुणालाही अद्याप बोललो नसता गिरीश सुर्वेपर्यंत बातमी कशी गेली? आता त्यांनी निर्णय बदलला तर? तोंडाशी आलेला घास मातीत मिळायची वेळ आली. भाललाही काम नाही. आपल्याला मिळालेली संधी फुकट चालली. कसं होणार आपलं? काहीतरी बोलावं म्हणून बोलण्यासाठी जुईली चंद्रबळ आणीत म्हणाली, तुझ्या कामाचं काय झालं? गिरणी कामगार संघातर्फे बसवणाऱ्या नाटकात काम मिळणार होतं ना तुला? त्यांना गिरणीत काम करणारा माणूसच हवाय. गेस्ट आर्टिस्ट चालत नाही म्हणाले. मग दुसरीकडे कुठं तरी पाहायचं. कुठं पाहू? गिरीश सुर्वेनं करार करून घेतलाय ना. तो देईल तोच रोल त्याच्याच कंपनीत करायचा. बाहेर काम करायला परवानगी नाही.
गिरणी कामगार संघाच्या नाटकासाठी त्याने खास परवानगी दिली होती. मग आता काय करायचं? जुईलीच्या स्वरात काळजी मावत नव्हती. तू सांगून बघ गिरीशला. तू आधी त्यांना अरे जारे म्हणायचं बंद कर. आपल्यावर उपकार करणाऱ्या माणसाला पाठीमागे सुद्धा वाईट म्हणू नये. बरं गिरीश साहेब, झालं समाधान? मी काय सांगू त्यांना तुमच्याबद्दल भालला काम द्या म्हणून? ते नसलं तर कसलं तरी दुसऱ्या एखाद्या नाटकात. अगदीच उपासमार करू नका म्हणावं. भालच्या बोलण्यात कमालीची नरमाई होती. जुईलीला हर्षभरित करणारा समजूतदारपणा होता. तिला वाटलं हाच क्षण त्याला वळणावर आणणारा आहे. क्षणभर थांबून तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि विचारले, तू तुझी पिण्याची सवय सोडलीस तर गिरीश साहेब पूर्वीसारखेच खुश होतील तुझ्यावर आणि तुला पूर्वीचाच रोल देतील. खरंच मी पिणार नाही, माझ्या शपथ. भालने जुईलीच्या गळ्यावर हात ठेवला आणि म्हटलं, तुझ्या गळ्या शपथ, मी यापुढं पिणार नाही. जुईलीने त्याला एकदम जवळ घेतलं आणि त्याच्या गच्च मिठीत ती कमळासारखी मिटून गेली. जुईलीच्या नाटकाच्या तालमी जोरात होत्या. माणिक वैद्य जुईलीच्या कामावर बेहद खुश होता. एखाद्या सराईत अभिनेत्रीच्या सहजतेने जुईली नेमून दिलेला अभिनय पार पाडत होती. स्वतःच्या मनाने कितीतरी नवीन जागा ती दिलेल्या तालमीत भरीत होती. त्यात तिची बुद्धिमत्ता, भूमिकेचा स्वतंत्र विचार करण्याची ताकद आणि उपजत अभिनय कौशल्य प्रगट होत होता. गिरीश सुर्वेलाही जरा अधिकच लक्षपूर्वक आपलं काम करावं लागत होतं. त्या दिवशी तालमीतला एक महत्त्वाचा प्रवेश बसवायचा होता. रोहिणी आणि भाल तो अप्रतिम रंगवीत. त्यातही विशेष रंगत आणि ती रोहिणीच. अतिशय नाजूक असा तो प्रणय प्रसंग. त्या प्रवेशात जुईलीला गिरीशबरोबर पार पाडायचा होता. जुईली खूप बुजली होती. गेले कितीतरी दिवस ती तालीम पार पाडित होती, पण आजचा प्रवेश सर्वात कठीण आणि मनावर दडपण आणणारा होता. माणिक वैद्यांनीच मग तोडगा सुचवला. तालमीला रोज होणारी गर्दी टाळून आज तो प्रवेश फक्त जुईली आणि गिरीश या दोघातच बसवून घ्यायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळे जुईलीला वाटणारा संकोच कमी होणार होता. पण जुईलीबरोबर नेहमीसारखा भालही आलेला होता. त्याला दूर बसायला सांगणे कठीण होतं, पण गिरीशनेच मालकाच्या अधिकारात ते सांगून टाकलं. भाल निमूटपणे गॅलरीत जाऊन उभा राहिला. आतल्या हॉलमध्ये तालीम सुरू झाली. फक्त जुईली, गिरीश आणि माणिक वैद्य एवढेच हॉलमध्ये उरले. माणिकने इशारा दिला आणि जुईली संवाद बोलू लागली. संवादातील वाक्य संपली आणि माझ्या जीवलगा म्हणून ती पुढे झाली. गिरीशला बाहुपाशात घेण्यासाठी तिने दोन्ही हात उंचावून पुढे केले. गिरीशने आवेगाने तिच्या बाहुपाशात शिरला आणि क्षणार्धात तिचे हात सैल पडले. घामाघूम होत ती मागे सरली. तिने सारे शरीर आक्रसून घेतले आणि एखाद्या कठपुतळीसारखी ती तटस्थ उभी राहिली. हे काय? माणिक वैद्य नाराजीने बोलले. ऐन मोक्याच्या क्षणी तू स्वतःला डिटेंच करतेस. जुईली गोरीमोरी होऊन त्याचे शब्द ऐकत होती. आपल्या हातून गिरीशला मिठी मारणं होत नाही हे तिला जाणवत होतं आणि माणिकचे शब्द निमूटपणे ऐकून घेण्याखेरीज तिला गत्यंतर नव्हतं. तिने जवळ उभ्या असलेल्या गिरीशकडे पाहिलं. तो स्वस्थ उभा होता. त्याच्या मुद्रेवर कसलंही चिन्ह नव्हतं. एकाएकी तिला हलकं वाटलं. मग स्वतःचाच राग आला. कशासाठी आपण माघार घेतली? हे तर सारं नाटक आहे. नाटकातील एक भूमिका आपण पार पाडणार आहोत. प्रभू मास्तरांनी आपल्याला फुलराणी शिकवली होती. तेव्हा ते म्हणाले होते, पात्रानं भूमिका जगलं पाहिजे. स्वतःला विसरून, स्वतःचं देहभान विसरून आणि प्रभू मास्तरांच्या त्या अचानक आलेल्या आठवणी सरशी जणू तिच्या मनाला एक नवीच उभारी आली. ती सरसावून उभी राहिली आणि उत्तेजित स्वरात माणिक वैद्यांना म्हणाली, सॉरी सर, पुन्हा करूया. ठीक आहे, रेडी, 1 2 3. गिरीश सुर्वेने आपले संवाद म्हटले. तो अपेक्षेने जवळ आला. तिच्या डोळ्यात पाहू लागला आणि जुईली आपले संवाद बोलू लागली. एक एक पाऊल पुढे होत तिने वाक्य संपवलं आणि म्हटलं, माझ्या जीवलगा. नी आपोआपच तिचे दोन्ही हात उंचावले. गिरीश पुढे होताच तिने आवेगाने त्याला आपल्या मिठीत ओढले आणि त्याला दृढालिंगन दिले. आपले मस्तक त्याच्या छातीवर टेकवले. गिरीश फूल हुंगावे तशा हळुवार केशकलाप हुंगू लागला. सुरेख, स्प्लेंडेड ॲक्टिंग, माणिक वैद्य मनापासून उद्गारले. जुईली मंत्रमुग्ध झाल्यासारखी गिरीशच्या बाहुपाशातच उभी होती. जणू तिला बाह्य जगाचे भानच उरले नव्हते. भाल गॅलरीच्या दरवाज्यात उभा होता. पापणी न मालवता ते दृश्य पाहत होता.